अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन। हर 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 महादेव रामलिंगेश्वर महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व भक्तांना चला मग तर आज सुद्धा आपण स्वामी समर्थाची भक्ती कशी असावी हे मी तुम्हाला थोडक्यात सांगायचे। स्वामी समर्थ आपल्यावर कसं लक्ष ठेवतात, त्यांचा भक्त म्हणजे कोण कोण होणारा, भक्त म्हणजे कसा असावा आणि भक्त होण्यासाठी काय करावं लागते आणि त्या भक्तावर स्वामी किती लक्ष ठेवतात आणि भक्ताची परीक्षा घेत असताना भक्त परीक्षेमध्ये उतरतो काय, हे आपल्याला सगळे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी सांगणार आहे। तर स्वामी भक्तांनो, काल आपण सेवा करायला लागलो आणि आज आपण भक्त झालो। मी सुद्धा भक्त अजून नाहीच, फक्त सेवेकरी म्हणून घेते मी। भक्त होणं एवढं सोपं नाही आहे, भक्त होणं खूप अवघड आहे। स्वामीचे भक्त कसे झाले आणि कोण कोण भक्त होते हे स्वामी समर्थ सारामृतामध्ये सगळं काही व्यवस्थितरित्या मांडणी केलेली आहे। मग आपण त्याचं पठण करत असतो। ते पठण करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये काही ऐकायला कथा भेटत असतात। मग त्याच्यातलं जर तुम्हाला पठण करत असताना किंवा कोणी पोथी वाचत नसेल तर त्यांना सुद्धा हे कथा माहिती होतात। म्हणून स्वामीचं भक्त होणं म्हणजे खूप अवघड आहे। स्वामीचं भक्त होणं उगाच आपण पोथी वाचलो, गुरुवार 11 केलो, मग चला आपण आता स्वामीचे भक्त झालो आणि आपल्याला स्वामी मागल ते देतील असं नाहीच। स्वामी एका भक्ताला असं केलेत की बाबा चल, सगळं तुझा संसार जे आहे ते सगळं सोडून दे, हातामध्ये झोळी घे आणि संसार हे मायामोह सोडून दे। असे भक्त काय आहेत? स्वामी सुत नावाचे भक्त, खूप प्रिय भक्त, खूप आवडता भक्त स्वामीचा। मग स्वामीचा भक्त भजन करायचा, स्वामीच्या जवळ यायचा, भजन करायचं, खूप भजनामध्ये आनंद व्हायचं, स्वामीच्या समोर नाचायला लागायचे। भजन करत असताना स्वामींना पण फार आवडायचे स्वामीसूत। स्वामीला वाटलं एका दिवशी की बाबा आपण आता अवतार आपला संपवावा आणि आपलं जे ओझं आहे ना, आपला कारभार या स्वामी सुताकडे द्यावं, असं हे आपल्याला 20व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे। स्वामी चरित्र सारामृतामध्ये 20व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे। मग स्वामीसूत नाचत असताना, मस्त भजन करत असताना मग हळूच जवळ बोलवतात स्वामी आणि त्याच्या कानात एक गोष्ट सांगतात की बाबा आता तू मस्त भजन वगैरे करायला लागलास आणि तू माझा भक्त झालास, एकदम भक्त म्हणून तू मस्त आहेस। आणि ज्या वेळेला कोणते प्रश्न घेऊन आलेस महाराजाकडे, स्वामीकडे, तर स्वामी सांगायचे की बाबा स्वामी सुतांकडे जावा। आणि जेवढं प्रभावी स्वामी देत होते मंत्र किंवा स्वामी देत होते काही, म्हणजे जे काही प्रश्न आहेत त्याचं निवारण स्वामी करायचे, तशाच पद्धतीने स्वामी सुद्धा करायचे। मग असं करत मग त्यांना जवळ बोलवले आणि त्यांच्या कानात सांगितले की बाबा आता तू इथून पुढे तू चालव, हा कारभार तू चालव आणि मी इथं अवतार संपवतो। असं म्हणल्याबरोबर स्वामी सुताला एवढा राग आला की बाबा म्हणले नाही म्हणले, हे शब्द मला बोललोच कसं? तुम्ही आई आहात, मी तुमचं बाळ आहे, आई वाचून मी बाळ कसं राहू शकल? असं शक्यच नाही। आणि हे माझ्याशीच का, हे मलाच का स्वामी असं बोलले? असं स्वामी सुताला वाटलं की बाबा आता अवतार संपवणं, स्वामी अवतार संपवतात म्हणल्यावर मग स्वामी सुताला पण खूप ज्ञान होतं ना। गुरु करावा बळकट, त्याचे धरावे मनगट। गुरु असा पक्का पाहिजे, गुरु करावा बळकट, त्याचे धरावे मनगट। कधी जरी कोणी मनगट धरून विचारलं त्या गुरुला, जो शिष्य आहे आणि त्यांनी गुरु केले आणि त्या गुरुचं जे काय वर्णन करत असताना जर त्या शिष्याचं मनगट जरी धरलं तरीही त्या शिष्यानं पूर्णपणे त्या गुरुनं सांगितलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर सहजपणे द्यायला पाहिजे। असा गुरु केलं पाहिजे की बाबा त्या शिष्यानं एवढा पक्का शिष्य पाहिजे
तर ते शिष्य पक्क बनवण्याचं काम कोण करते? तर गुरु. म्हणून मी म्हणते की बाबा गुरु करावा बळकट आणि त्याचे धरावे मनगट. तसा गुरु असा समर्थ पाहिजे. मग आपल्या स्वामीच्या नावामध्ये समर्थ आहे. आणि स्वामी सुताला एवढाच प्रश्न टाकल्याबरोबर स्वामी सुत हळूहळू काय केले? स्वामी सुताने नाकार दिला आणि स्वामी सुताने स्वामीला म्हणले की बाबा स्वामी तुम्ही हे असं नका करू, तुम्ही असा अवतार संपवायचा नाही आणि तुमच्या विना आम्ही पोरके होणार, आम्ही कसं राहायचं, असं नाहीच जमणार, जे काम ज्याचं आहे त्यांनीच केलं पाहिजे, तुम्ही माझी आई आहात असं म्हणून मग त्यांनी थोडं थोडं मुंबापुरी जवळ केले आणि त्यांनी निघून मुंबईला गेले. मुंबईला गेले असता त्यांना सारखं हे सतवायचं की बाबा मला असं का विचारलं, हाच प्रश्न त्यांच्या डोक्यात राहायचा, हाच प्रश्न स्वामीसुताच्या डोक्यात राहायचा. मग ज्यावेळी असं स्वामीसुतांनी काय केले, हेच प्रश्न डोक्यात घेऊन चिंता करून त्यांना रोग लागला. रोग लागून आजारी पडले, फणफण असा ताप आला, आजारी पडले. ना असं काही दिवसांनी स्वामीसुत आजारी पडल्यात हे स्वामीला कळलं. आणि स्वामीसुताची आई काकूबाई इकडं होत्या, स्वामी समर्थाच्या मठामध्ये सेवेकरी म्हणून त्यांची आई होत्या. मग बिमार पडल्या, तसं स्वामीसुताला बरं नाही हे स्वामीला कळल्याबरोबर स्वामींनी काय म्हणले सेवेकरांना की बाबा जावा आणि स्वामीसुतांना घेऊन अक्कलकोटला या. मग ज्या वेळेला गेले हे सेवक स्वामी भक्त गेल्यानंतर स्वामीसुत त्यांच्याबरोबर आलेच नाही, अक्कलकोटला यायला नकारच दिले. शेवटपर्यंत स्वामीसुत अक्कलकोटला आलेच नाहीत. मग सेवेकरांच्या हाताने स्वामींनी सांगितले की बाबा आता एकदा शेवटचं सांगा त्याला की तू माझं लेकरू आहेस आणि तू इथे यावंच लागते, तू ये, नाही आला ना तर पेटाऱ्यात घालून त्याला बंद करून आणा, पण ते माझ्या पतोर घेऊन या, अक्कलकोटला घेऊन या. नाही जर आला ना तर तोप घालून त्याला उडवून टाकून असं त्यांना निरोप द्या. तोफानं उडवतो असा निरोप आल्याबरोबर स्वामीसुताला वाटलं की बाबा खरंच स्वामीसुताला इशारा कळायचा. त्याला वाटलं आता खरंच आहे, माझा अंत आता जवळ आलेला आहे. स्वामींनी ज्या वेळेला तोफानं उडवत म्हणलेत त्याचा अर्थ स्वामीसुताला कळला आणि स्वामीसुत त्या सेवेकराबरोबर आले नाहीत. असंच करता करता एके दिवशी स्वामीसुत गत झाले आणि ते स्वामीला अंतरात्म्यानं कळलं. मग त्या दिवशी स्वामीला कळलं आणि ते वेड्यासारखं करायला लागले. स्नान करायचे, गंध लावून घ्यायचा नाही, कुठंतरी जाऊन बसायचे, कुणासोबत बोलायचं नाही, कुठलंच काही संभाषण करायचं नाही, थोडक्यात हसल्यासारखं करायचं, थोडक्यात रुसल्यासारखं करायचं. हे सगळं करत असताना योगायोगानं मग तार आली आणि स्वामीसुत गत झाले असं माहिती झाल्यानंतर काकूबाई रडत रडत गेल्या. मुलाची अशी वार्ता कळाल्यानंतर गेल्या आणि काही दिवसानं परत अक्कलकोटला आले. अक्कलकोटला येऊन काय म्हणल्या स्वामीसुताच्या आईनं की बाबा स्वामी समर्था तू समर्थ आहेस, लहानपणापासून माझं मूल तुझ्याजवळ होतं, तू त्यांचा गुरु आहेस, माझं बाळ तुझ्याजवळ वाढलं, ज्ञानाच्या गोष्टी त्याला शिकवलं, पक्का केला आणि आता एवढा चांगला असताना, गुरु आणि शिष्याचं नातं एवढं जबरदस्त असताना, तुम्ही स्वामी समर्थ असताना त्याच्या पाठीशी माझा मुलगा कसं मरण पावला. मग माझा मुलगा जर एवढा पक्का आणि एवढा जवळचा तुझा शिष्य असून जर मरण पावला तर मग अनेक भक्त तुझ्याकडे येतात, मग त्यांचं काय होईल, त्यांच्या प्रश्नाचं कसं काय होईल निवारण. म्हणल्याबरोबर स्वामींनी उत्तर दिले की बाई ज्या वेळेला स्वामीसुताला आम्ही बार विनंती केली की ये माझ्या अक्कलकोटला ये, इकडे ये, नाही आला आणि तेवढीच संधी काळाला सापडली आणि ते घेऊन गेले. म्हणून हे कर्म करत असताना किंवा आपण जे काही करत असतं चुका तर गुरुनं सांगितलेलं ऐकायचं असतं आणि गुरु जर सांगितले तेव्हा स्वामीसुत जर इकडे आले असते तर अजून काही राहिले असते किंवा त्यांचा अवतार संपवायची वेळ आली असेल. एकमेकाच्या खुणा एकमेकाला माहिती असतात आणि ते असं ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं असतंय. म्हणून गुरु कसा असावा आणि शिष्य कसा असावा हे थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. स्वामीसुताची खूप गोड अशी कथा आहे. 20व्या अध्यायामध्ये स्वामीसुताची ही कथा आहे. स्वामी गुरु आणि स्वामीसुत हे शिष्य आहेत, पण जेवढं ऊर्जा स्वामीमध्ये आहे तेवढी त्यांच्याकडे पण आहे. जेवढे प्रश्नाचं निवारण स्वामी करत होते तेवढे स्वामीसुतसुद्धा करत होते आणि पक्के शिष्य आणि पक्के गुरु होते. आणि म्हणून असाच गुरु आणि असे शिष्य असावं असं एक माझ्या मनामध्ये
आलं आणि तुम्हाला सांगावं असं वाटलं, म्हणून आज मी स्वामी समर्थ चरित्र सारामृतामधला 20व्या अध्यायामधला तुम्हाला स्वामी सुताची ही गोष्ट सांगितलेली आहे. तर त्या स्वामी भक्ताची ही कथा आणि ही गोष्ट कशी वाटली ते मला कमेंट करून कळवा आणि तुम्हीसुद्धा वाचून पाहण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.